नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. हिवाळा आला की भरपूर असे पौष्टिक पदार्थ आपण बनवतो. असाच एक पौष्टिक पदार्थ म्हणजे मोड आलेल्या मुगाचे धिरडे कसे बनवायचे ते आपण बघूया. चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया. मोड आलेल्या मुगाचे धिरडे करण्यासाठी आपण 1 वाटी मूग हे रात्रभर भिजत घातले. त्यानंतर त्याला मोड आणण्यासाठी चाळणीत उपसून ठेवले. तर खूप छान असे मोड आलेले आहेत त्याला. आणि अर्धी वाटी तांदूळ भिजत घातले. हे 4-5 तासच भिजत घालायचे आपल्याला. सुरुवातीला आपण हे मूग आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घेऊ. 2 बॅचमध्ये करू. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या किसून घेतलेल्या आलं त्यात टाकू. आपण फिरवून घेऊ. थोडं फिरवून घेतलेलं आहे. त्यात आपण आता अर्धा कप पाणी टाकून परत फिरवून घेऊ. मिश्रण काढून घेऊ आपण. सेम प्रोसेसमध्ये आपण दुसऱ्या बॅचचे पण मूग फिरवून घेऊ. सर्व मूग आणि तांदूळ वाटून झालेले आहेत. आता आपण त्यामध्ये गाजर किसून घेऊ. गाजर टाकल्याने अजून पौष्टिकता वाढते. त्यावरती आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालू. सगळं मिश्रण आता छान एकसारखं कालवून घेऊ. थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी थोडं पाणी घालते यामध्ये. यात आपण मेथीचे पानं जरी टाकले बारीक चिरून तरी सुद्धा छान चव पण लागते आणि पौष्टिकता वाढते पदार्थाची. अजून थोडं अर्धा कप पाणी टाकते मी. तांदूळ टाकल्याने आपले धिरडे कुरकुरीत होणारच आहे. त्यामुळे सोडा वगैरे नाही टाकले तरी चालतं. गॅसवर एक तवा छान तापलेला आहे. आता आपण त्यावर थोडंसं थंड करण्यासाठी आपण पाणी टाकून घेतलं. त्यावर थोडा पुसून घ्यायचा. 1 पळी मिश्रण टाकते. धिरडं आपलं थोडंसं जाडसरच असतं त्यामुळे जाडच ठेवू आपण. हे आपण आता त्यावर थोडंसं तेल सोडून घेऊ बाजूने वरती पण. एकदम सुंदर असं झालेलं आहे बघा. हे आता दुसऱ्या बाजूने पण आपलं धिरडे छान झालेलं आहे. आता आपण काढून घेऊ. असेच आपण दुसरे पण धिरडे करून घेऊ. चला तर आता चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी, लिंबाचं लोणचं आणि मोड आलेल्या मुगाचे धिरडे असा बेत आपला पौष्टिक तयार झालेला आहे. जर तुम्हाला धिरड्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान पौष्टिक रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.